रायगड जिल्ह्यातील पनवेल ते पेण रस्त्यालगत असलेले शिरढोण गाव म्हणजे इंग्रजी राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा पुकारणाऱ्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची जन्मभूमी. हा आहे फडकेवाडा म्हणजेच वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थळ. वाड्याच्या प्रशस्त अंगणात शिरताच प्रथम दृष्टीस पडते ते एक सुंदर दगडी तुळशी वृंदावन आणि सुबक शंकराची पिंडी. वाड्याच्या आतल्या भागात तळमजला आणि पहिल्या मजल्यावर ऐसपैस खोल्या आहेत. पहिल्या मजल्यावर असलेला आणि आणीबाणी प्रसंगी वापरण्यासाठी केलेला आणि बेमालून लपवलेला गुप्त चोर दरवाजा एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. येथे वाड्याच्या उत्खननात सापडलेल्या दगडी वस्तू आणि एक नांगर नीट जतन करून ठेवला आहे. शिरढोण गावातच फडकेवाड्याच्या अगदी शेजारी असलेल्या फडके स्मृती मंदिराला भेट देणे चुकवू नका. या स्मृती मंदिरात आद्य क्रांतीवीराची संपूर्ण माहिती सुंदर चित्रे, मूर्त्या आणि प्रभावी भित्तिपत्राद्वारे नीट जतन करून ठेवली आहेत. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिरढोण या गावी 4 नोव्हेंबर 1845 रोजी झाला. त्यांचे आजोबा अनंतराव फडके कर्नाळ्या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे वडील वासुदेव आणि आई सरस्वतीबाई यांनी त्यांच्यावर लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार केले. त्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजी याचे योग्य ते प्रशिक्षण दिले. पुढे वासुदेवांनी मुंबईला उच्च शिक्षण घेऊन पुणे येथे लष्करी सेवा विभागात नोकरी केली. आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी वासुदेव फडकेंनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळवून घरी पोचेपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झाला होता. तेव्हा संतप्त झालेल्या फडकेंनी आपली सरकारी नोकरी सोडून ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. 1870च्या दशकात पडलेल्या दुष्काळादरम्यान सरकारने जनतेकडे केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याचवेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली. पुढे 1879 मध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. सावकार धनिकांची लूट करून शस्त्रे खरेदी केली आणि इंग्रजांविरुद्ध एक गुप्त संघटना तयार केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींच्या म्हणजेच मांग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर समाजातील तरुणांना घेऊन त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले. त्यांच्या या बंडाची धास्ती इंग्रज सरकारला वाटली आणि अखेर 20 जुलै 1881 रोजी त्यांना पंढरपूर जवळील देवर नागवाडी येथे एका मंदिरात झोपलेल्या अवस्थेत अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खटला भरला गेला. परिणामी त्यांना काळ्या पाण्याची म्हणजेच आजीवन कारावासाची शिक्षा होऊन येमेनमध्ये एडनच्या कारागृहात पाठवले गेले. तेथे 17 फेब्रुवारी 1883 रोजी अत्यंत हाल अपेष्टा सोसत त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनी केलेल्या क्रांतीच्या ठिणगीने अनेक तरुणांना देशभक्तीची प्रेरणा दिली, इंग्रजांविरुद्ध बंड करण्याच्या विचाराला चालना दिली. याचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. अशा या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पहिल्या म्हणजेच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना त्रिवार वंदन. आपणही कधी रायगड जिल्ह्यातील पेण पनवेल रस्त्यावरून जात असाल तर शिरढोण येथे थोड्या वेळ थांबून आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृती मंदिरास भेट देण्यास आणि आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यास विसरू नका. जय श्रीराम.